आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी आणखी एक संयुक्त चौकशी समिती स्थापन। महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश। एका महिन्यात अहवाल सादर केला जाणार। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्गाला पुन्हा एकदा सुरुवात। मुठा नदीपात्रात 4708 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यात आरोपींची थिंड काढल्याप्रकरणी पोलिसांच्या चौकशीचे आदेश। कात्रज खून प्रकरणी आरोपींची पोलिसांनी गाडीच्या बोनेटवर बसून थिंड काढली होती। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिलेत। पुण्याच्या भोरमधील चौधरीवाडीत पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एकाच घरावर झाड कोसळलं। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान। परिसरातील धोकादायक झाडं तातडीने हटवण्याची नागरिकांची मागणी। पुणे शहरात गेल्या 23 दिवसात झाडं पडण्याच्या तब्बल 372 घटना। अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार काल एका दिवसात 27 झाडपडीच्या घटना नोंदवल्यात। पुण्याच्या भोर तालुक्यातील करंदी खेबा गावाकडे जाणाऱ्या 3 किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे। नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यात पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। अनेक घरांवरील पत्रे उडाले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुण्याच्या भोर तालुक्यात पावसाचा जोर वाढताच भात लागवडीला वेग। नाडंबी गावात आधुनिक यंत्राच्या सहाय्याने अवघ्या 3 मजुरांकडून 2 तासात एका एकरावर भात लागवड पूर्ण। आता बघूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। पायावर गोळी झाडून सराफा व्यापाऱ्यास लुटलं। नागपूरच्या खापरखेडा परिसरातील घटना। फायरिंग करून चोरट्यांनी 11,85,000चा ऐवज लंपास केलाय। लातूर जिल्ह्यातील औसामध्ये नवनिर्वाचित भाजप आमदार आणि खासदारांच्या सत्कार समारंभाचं आयोजन। कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती। कार्यक्रमाचं आमदार अभिमन्यू पवारांनी आयोजन केलं होतं। परळीतील वैजनाथ मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर ओव्हरलोड राखेचा हायवा पंक्चर झाल्याने तब्बल 27 तास वाहतूक विस्कळीत। मंदिरासमोरील राखेची वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचा वापर करण्याची नागरिकांची मागणी। मुंबई उच्च न्यायालयाकडून पालघरमधील 132 केव्ही पारेषण वाहिनीसाठी 94.68 हेक्टर वनजमीन वळवण्यास परवानगी, तसंच 21,022 झाडं तोडण्यास परवानगी। खारफुटी पुनरोपण आणि पर्यायी वृक्षारोपणाच्या अटींसह मंजुरी। छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा पोलिसांनी 1,75,000चा घरफोडीचा काही तासात उलगडा केला। सीसीटीव्हीच्या आधारे पतलू उर्फ जावेद शहाला अटक। हर्सुलमधील घरफोड्यांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचं समोर। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात वाळू उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यावर वाळू माफियांच्या टोळक्याकडून हल्ला करण्यात आलाय। पोलिसांकडून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरचे खड्डे भरले। महापालिका प्रशासन खड्डे भरत नसल्याने पोलिसांवर खड्डे भरण्याची वेळ। उल्हासनगरच्या राधास्वामी चौकातील व्हिडिओ समोर। अलिबाग वडखळ मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। वडखळ बायपास ठरतोय अपघाताचा हॉटस्पॉट। खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी।